आजच्या ठळक बातम्या. कोकणात महायुतीत जागा वाटपाचा गोंधळ, इच्छुक सैरभैर. महावितरण दाभोळ कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाचा मोर्चा. रोहा मनसेच्या दणक्याने रेल्वे गेटमॅन निलंबित. शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वरची कीर्तनात त्रिपुरारी पौर्णिमा. उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या उमेदवारीचा दिवस जवळ येत चालला आहे. मात्र अजूनही महायुतीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवल्या जाणार आहेत. यामध्ये अलिबाग, कर्जत, रोहा, महाड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, वेंगुर्ले या ठिकाणी महायुतीची शक्यता मावळत चालली आहे. रायगडमध्ये अगोदरच राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिलाय. तेथे शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी अजित पवार सोबत असण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात अजून तरी एकमत झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीचा तिढा वाढला आहे. याच कारणाने निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सैरभैर झाले आहेत. फुटीची लागण आता वाढणार आहे. अनियमित होणारा कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा, 11 केव्ही लाईनला ठराविक ठिकाणी एबी स्विच बसवण्यात दिरंगाई, धोकादायक वीज पोल बदलण्यात होणारा विलंब, दाभोळ कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर न राहणे, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी करण्यात येणारी सक्ती, 11 केव्ही लाईन कामकाज संदर्भातील मुजोर ठेकेदार यांच्या विरोधात शिवसेना शाखा दाभोळ तसेच पंचक्रोशीतील शिवसैनिक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महावितरणाच्या दाभोळ कार्यालयावर विराट मोर्चा नेण्यात आला. फेरीबोट जेटी, दाभोळ बाजारपेठ, गुजराळी या मार्गाने मोर्चा महावितरणाच्या दाभोळ कार्यालयावर धडकला. यावेळी नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, महावितरणाच्या स्टाफचे करायचे काय, खाली डोके वरती पाय, लावणार नाही, स्मार्ट मीटर लावणार नाही, वीज कर्मचाऱ्यांचे डोळे उघडणार केव्हा, कार्यालयात अंघोळ घालणार तेव्हा, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महावितरण अधिकाऱ्याचं करायचं काय, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, महावितरण अधिकाऱ्याचं करायचं काय, खाली डोके वरती पाय. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे फाटकावर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकारानंतर मनसेच्या हस्तक्षेपाने रेल्वे प्रशासनाने गेटमॅनला थेट निलंबित केलं आहे. संबंधित गेटमॅन अनिल कुमार याने प्रवाशांशी अरेरावी करत मराठी भाषेला अपशब्द वापरले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर दिल्लीहूनच निलंबनाचे पत्र जारी झाल्याची माहिती मनसे तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठीचा अपमान करणाऱ्याला धडा शिकवणारी ही कारवाई असल्याची भावना स्थानिकांमध्ये यावेळेस होती. मराठी बोलता है, मैंने आपको पहले बोला तो हिंदी में बात करने से, मैंने नहीं बोला कौन होता है, मैं मराठी और हिंदी का बात करने में दम है ना, तो एक बार महाराष्ट्र की सीमा पार करके बता, तेरे को बताते हैं क्यों मेरे को कैसा महाराष्ट्र में, आपको मैं क्या बोला, मराठी हिंदी का बात मैं बताता हूँ, मैं मराठी और हिंदी का बात बोला है, कोई बोला है मराठी हिंदी का बात बोला नहीं, तू बोला मैं हिंदी में बोला है, तू ही बोला मैं हिंदी में बोलूंगा, मैं तो मेरे को आती हिंदी में, हिंदुस्तान में हूँ, ये हिंदुस्तान है, ये कोई महाराष्ट्र का वो नहीं है. फिर मैं बोला तो तुमको मराठी बोल करके, और क्या तुम ही बोले, तुम पहले बोले, मैं नहीं बोला, तुम पहले बोले मैं हिंदी में बोलूंगा, तो मैं बोला कि महाराष्ट्र है पहले. नहीं आप लोगों में से हम इसका सपोर्ट कर रहे हो. गेट खोलो पहले, इतने लोगों को रुक करके रखे आपने, सरकार देखती मैं कंप्लेंट भी डाल दूंगा ना, सत्ता नहीं खोलूंगा गेट. हाँ वो तो डालूंगा ही. तुम धमका रहे थे दूसरे प्रदेश के ऊपर, मैं धमका रहा हूँ, मैं गाय को धमका वाला भाई को लोग गेट हम धमका रहे थे, ये और लोग भी तो खड़े थे, किसी को कोई प्रॉब्लम नहीं, तुम्हारी वजह से सबको प्रॉब्लम होती है. क्या प्रॉब्लम, मेरे घर का गेट है, मैं अपनी मर्जी से लगा दूं, मैं अपनी मर्जी से लगा दूं. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी बरोबर 12 वाजता नागोठणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता. त्या गेट पडल्यानंतर तिथे एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो त्यावेळेला ड्युटीला होता. आमचे हे नरेश भंडारी आहेत, ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की बाबा किती वेळ लागेल हे फाटक निघण्यासाठी.
परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली। तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्तान है, इधर हिंदी चलेगी मराठी नाही चलेगी, अशा आरेरावीची भाषा तो करत होता। त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलंय। ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊन आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला गेलो, नागोठणा स्टेशनला गेलो। त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय, ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल। ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं। ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो। दुपारी 12 वाजता मुलाला सोडायला कोयसोच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि येताना त्या ठिकाणी गेटचा फाटक पडला होता। तर तिथे एक जिम्मेदार व्यक्ती गेटमॅन होता, त्याला मी विचारलं की हा गेट उघडायला किती वेळ लागेल। तर त्याने मला आरेरावीची भाषा चालू केली। मैं कैसे बता सकता हूँ, मेरे क्या घर का है क्या, मैं गेटमैन हूँ, गेट उधर से खुलता है। तर मी त्याला एवढंच म्हणालो की तू एक जिम्मेदार व्यक्ती आहेस, तुला माहिती पाहिजे की गेट कधी उघडेल, आम्हाला फक्त सांग की किती वेळ लागेल, 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील की 15 मिनिटं लागतील। त्याच्यावर त्याने आरेरावीची भाषा केली। मराठीला तो तुच्छ मानून तू महाराष्ट्रीयन आहे, तू मराठी बोल, मुझे क्या मराठी से लेना देना, अशा प्रकारे तो उद्धटपणाने भाषा करायला लागला। परंतु मराठी भाषेला, मराठी अस्मितेला आणि महाराष्ट्राला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर ते पडसाद हे नक्कीच उमटणारच। आणि ती जी व्हिडिओ झाली, ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या प्रकरणावरती यायला लागल्या। त्याच्या अनुषंगाने मग आम्ही लगेचच तिथल्या अधिकाऱ्यांकडे गेलो रेल्वे स्टेशनला, त्यांच्या निदर्शनामध्ये हा प्रकार आणून दिला। ते म्हणले की खरोखरच त्याची ही आरेरावीची भाषा आम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे, आम्ही त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू। मग दिवाळीचा मध्ये काळ गेला आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं। त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून। तर ही नक्कीच एक महाराष्ट्रीयन माणसाची, मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्या वतीने श्री त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमा कार्यक्रमानिमित्त सायंकाळी त्रिपुर पूजन आणि नियमित आरती, हरिभक्त पारायण, नारायण महाराज पवार, अड्रे अनारी यांचे कीर्तन संपन्न झाले। या कीर्तनामध्ये विसापूर, जामसूत, चिखली, वेळंब, वचनवाडी, पन्हाळे, कात्रोळी, निगुंडळ या गावातील वारकऱ्यांनी साथ संगत दिली। तसेच जामसूत येथील विनेश शिरकर यांनी पखवाज वादन, अशोक कुंभार चोपदार, दत्ताराम किरवे यांनी विणेकरी म्हणून काम पाहिले। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली।
उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात पार पडला। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले तसेच न्याय व्यवस्था, प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।